नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत. आणि आपल्याला बघायचं आहे कॅलेंडरविषयी थोडेसे महत्त्वाचे प्रश्न. लक्ष द्या. बघा, समजा प्रश्न परीक्षेत आला आहे ना, 7 जानेवारी रोजी सोमवार आहे. एका वर्षी कोणतं बी वर्ष असो, 7 जानेवारीला सोमवार आहे ना, 7 जानेवारी रोजी सोमवार आहे. तर पुढचा सोमवार कधी येईल? 7 जानेवारी हे आज आणि आज सोमवार आहे. तर पुढचा सोमवारी कोणती तारीख येईल? मग आठवड्याचे वार 7, मग 7 मध्ये 7 मिळवा. आठवड्याचे वार 7, 7 मध्ये 7 मिळवले तर 14 जानेवारीला पुढचा सोमवार येईल. 14 जानेवारीला पुढचा सोमवार येईल. तुम्ही सांगा त्याच्यानंतरचा सोमवार कधी येईल? त्याच्यानंतरचा सोमवार 14 तारीख आहे. 14 मध्ये 7 मिळवा. 14 मध्ये 7 मिळवा. आठवड्याचे वार 7, 14 आणि 7 21 जानेवारीला नंतरचा सोमवार. 21 जानेवारीला नंतरचा सोमवार. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतरचा सोमवार कधी येईल? 7 त्रिक 21, 7 चौक 28. 21 मध्ये 7 मिळवा. 28 तारखेला आहे ना, 28 तारखेला काय येईल? 28 जानेवारीला सोमवार येईल. ठीक आहे. 28 जानेवारीला सोमवार येईल आहे ना. त्याच्यानंतरचा सोमवार कधी येईल? 28 मध्ये 7 मिळवा. 29 आहे ना. 28 मध्ये जानेवारी महिन्यात असतात 31 दिवस. जानेवारी महिन्यात असतात 31 दिवस. 28 मध्ये 3, 29, 30, 31 हे 3 आणि पुढचे 4 म्हणजे 4 फेब्रुवारीला नंतरचा सोमवार असेल. 4 फेब्रुवारीला नंतरचा सोमवार. बरं, तुम्ही म्हणले बरं एक नोव्हेंबर महिना आहे. नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट आहे. ठीक आहे. 29 नोव्हेंबरला मंगळवार आहे. 29 नोव्हेंबरला कोणता वार आहे? मंगळवार आहे. ठीक आहे. तर या महिन्यामध्ये ठीक आहे, 29 नोव्हेंबरला कोणता वार आहे? मंगळवार आहे. 29 नोव्हेंबरला कोणता वार आहे? मंगळवार आहे. ठीक आहे. मग या महिन्यामध्ये 5 वेळा येणारे वार कोणते? 5 वेळा येणारे वार कोणते? बाबा, 5 वेळा येणारे वार कोणते इथं? तुम्ही म्हणजे आता हे कसं काढावं? मी म्हणलं असे 3 वार आहेत जे 5 वेळा येतात, किंवा 2 वार असतात जे 5 वेळा येतात, किंवा हे ना 1 वार असते जे 5 वेळा येतात. बरं ठीक आहे, बघूयात. नोव्हेंबर महिन्यात 30 दिवस असतात, एवढं तुम्हाला माहिती आहे. गोष्ट आहे नोव्हेंबर महिन्याची. 29 नोव्हेंबरला मंगळवार आहे. 29 नोव्हेंबरला मंगळवार आहे. तर 5 वेळा येणारे वार कोणते? बघा, नोव्हेंबर महिन्यात असतात 30 दिवस. नोव्हेंबर महिन्यात असतात 30 दिवस. नोव्हेंबर महिन्यात असतात 30 दिवस. नोव्हेंबर महिन्यात हे माहिती आहे ना तुम्हाला, हे ना 30ला 7 भागा. आठवड्याची वार 7 भागा. 7 चौक 28. 7 चौक 28, 29, 30, 2 उरले. किती उरले? 2 उरले. मग 2 उरले म्हणल्यावर ठीक आहे, 2 उरले म्हणल्यावर कोणकोणते उरले? 7 चौक 28 है ना. 7 चौक 28 किती उरले? 29, 30. 7 चौक 28, 29, 30, 2 उरले. मग 29 तारखेचा वार आणि 30 तारखेचा वार. 7 चौक 28, 29, 30, 2 उरले. 29 तारखेचा वार आणि 30 तारखेचा वार. 29 आणि 30 है ना. 29 आणि 30 हे किती वेळा येतात? 5 वेळा येतात है ना. किती वेळा येतात? 5 वेळा. ठीक आहे. 29 तारखेचा वार आणि 30 तारखेचा वार हे किती वेळा येतात? 5 वेळा. ठीक आहे. मग बघा हो, 5 वेळा येणारे वार. ठीक आहे. 7 चौक 28, 29, 30. मग मला सांगा है ना. 7 चौक 28 हे 5 वेळा येणार. 29 आणि 30 हे बी 5 वेळा येणार. ठीक आहे. मग मला सांग, 29 तारखेला होता मंगळवार. 29 तारखेला होता मंगळवार आणि 30 तारखेला येणार, 30 नोव्हेंबरला येणार बुधवार. 30 नोव्हेंबरला कोणता वार येणार? बुधवार. ठीक आहे. म्हणजे मंगळवार आणि बुधवार हे 2 वार आहेत ना, हे 5 वेळा येतात. आणि इकडे बघा, 29 तारखेचा जे वार असते ती 1 तारखेचा असते. 30 तारखेचा जे वार असते ते 2 तारखेचा असते. 29 तारखेचा वार 1 तारखेचा, 30 तारखेचा वार 2 तारखेचा. बरं, तुम्ही म्हणले सर लीप वर्षाची गोष्ट, लीप वर्षात किती दिवस असतात? म्हणजे लीप वर्षात 366 कंप्लीट दिवस असतात. ठीक आहे.
366 दिवस म्हणजे 1 वर्ष आणि 1 दिवस म्हणजे 366 दिवस. आणि सामान्य वर्षात 365 दिवस. सामान्य वर्षामध्ये 365 दिवस आहे ना. ह्याच्यात किती आठवडे असतात? किती आठवडे असतात? 366 7 भाग द्या. 7 भाग द्या. 7 35 1 उरला. 7 दोन्ही 14. 7 दोन्ही 14 2 उरले म्हणजे 52 आठवडे आणि 2 दिवस. 52 आठवडे आणि 2 दिवस. 365 दिवस म्हणजे किती दिवस, किती आठवडे, किती दिवस? 365ला 7 भाग द्या कारण आठवड्याचे वार 7. 7 35 1 उरला. 7 दोन्ही 14 1 उरला म्हणजे 1 उरला म्हणजे 52 आठवडे आणि 1 दिवस. ठीक आहे, 52 आठवडे आणि 1 दिवस. बरं, आज 1 जानेवारी आहे 2010 आहे. आज 1 जानेवारी 2010ला मंगळवार आहे. तर सांगा पुढच्या 1 जानेवारी 2011ला कोणता वार येईल? त्याच्या पुढचा वार येईल. बघा 1 जानेवारी 2010ला मंगळवार आहे, तर पुढल्या वर्षी 1 जानेवारी 2011ला पुढचा वार येईल. कोणता येईल? मंगळवारच्या नंतर बुधवार येईल. मंगळवारच्या नंतर कोणता वार येईल? बुधवार येईल. ठीक आहे, चला 1 जानेवारी 2012ला कोणता वार येईल? 1 जानेवारी 2012ला बुधवारच्या नंतर गुरुवार. कोणता वार येईल? गुरुवार. तुम्ही म्हणले सर ते लीप वर्ष आहे ना, हे तर लीप वर्ष आहे ना. मी म्हणलं नाही, लीप वर्ष आहे पण ते फेब्रुवारी महिन्यातला 29वा दिवस क्रॉस झाला आहे का अजून? नाही, फेब्रुवारी महिना आला नाही ना अजून. 29वा दिवस क्रॉस झाला पाहिजे. हां, आता 1 जानेवारी 2013ला, आता 2012मधून 13मध्ये चालला तर 29 दिवसाचा ते दिवस फेब्रुवारी महिन्यातला क्रॉस व्हायला आहे म्हणजे आता गुरुवारचा शुक्रवार नाही येणार, शुक्रवार नाही येणार, शनिवार येणार त्याच्या पुढचा वार, शनिवार. बाकी काय अडचण नाही. 1 जानेवारी 2014ला कोणता वार येईल? 1 जानेवारी 2014ला इथं काय अडचण नाही, शनिवारच्या नंतर रविवार. ठीक आहे. 1 जानेवारी 2015ला कोणता वार येईल? 1 जानेवारी 2015ला रविवारच्या नंतरचा सोमवार. ठीक आहे. तर वाघ हो, हे कळालं है ना. तर लोटी बालभाषी हे एक सूत्र आहे. लोटी बालभाषी, लोटी बालभाषी. तुम्ही म्हणले काय लोटी बालभाषी म्हणजे काय? म्हणजे लोकमान्य टिळक पुण्यतिथी, बालदिन, भारतीय स्वातंत्र्य दिन आणि शिक्षक दिन हे ना एका वर्षात. हे लोकमान्य टिळक पुण्यतिथी जर मंगळवारी आली, ठीक आहे, एका वर्षात लोकमान्य टिळक पुण्यतिथी मंगळवारी आली तर बालदिनसुद्धा मंगळवारीच येणार. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिन बी मंगळवारी येणार आणि शिक्षक दिनसुद्धा मंगळवारी येणार. दुसरं सूत्र आहे मम नाताळ. एका वर्षी मम नाताळ म्हणजे काय सांगा? एका वर्षी म म्हणजेच महाराष्ट्र दिन, दुसरं म म्हणजे महात्मा गांधी जयंती आणि नाताळ. समजा महाराष्ट्र दिन आला रविवारी, तर महात्मा गांधी जयंतीसुद्धा रविवारीच येणार त्या वर्षी आणि नाताळसुद्धा त्या वर्षात रविवारीच येणार. ह्यांचा एक गट आहे आणि ह्यांचा एक गट आहे. ह्या गटाचा आणि ह्या गटाचा काही संबंध नाही. लोटी बालभाषी मम नाताळ, 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 लोटी बालभाषी. चला, हा कॅलेंडरचा थोडासा भाग सगळ्यांना समजला असेल अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो. चला, 5वी नवोदय बॅच आहे ना आणि सगळ्या काही स्कॉलरशिप बॅच जॉईन करायचे असतात तर प्ले स्टोअरवर जायचं, नवोदय गुरु ॲप डाउनलोड करायचं, जी बॅच पाहिजे ती जॉईन करायची. ठीक आहे भाऊ, धन्यवाद दीदी, धन्यवाद भाऊ.